शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये पातींची संख्या जास्त असणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे। जर तुमच्या कांदा पिकामध्ये पातींची संख्या जास्त असेल तर तुमच्या कांदा पिकाची मान जाड होते। मान जाड असेल तर जो खाली कांदा बल्ब तयार होतो त्या बल्बचा आकार वाढतो आणि आकार वाढेल तर त्याचं वजन वाढत असतं आणि ज्याचा थेट फायदा हा तुमच्या पिकामध्ये उत्पादन वाढीमध्ये होत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कांदा पिकामध्ये पातींची संख्या वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी याबद्दल माहिती पाहणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही फवारणी कांदा रोप वाढीच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे। म्हणजेच सर्वसाधारणपणे कांदा रोपांची लागवड केल्यानंतर 25 ते 35 दिवसांच्या दरम्यान ही फवारणी तुम्हाला करायची आहे। या फवारणीमध्ये एकूण 4 उत्पादने एकत्रितपणे वापरायची आहेत। ही फवारणी केल्यामुळे कांदा पातींची संख्या वाढण्याबरोबरच कांदा पिकावर येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांवर सुद्धा नियंत्रण तुम्हाला मिळत असतं। यामध्ये सगळ्यात पहिलं उत्पादन तुम्हाला वापरायचे ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं टिल्ट। शेतकरी मित्रांनो, टिल्ट याच्यामध्ये प्रोपिकोनॅझोल हा ट्रायझोल ग्रुप मधील बुरशीनाशक घटक असतो। याचा वापर केल्यामुळे कांदा पातींवर जो टिपके येतात त्या टिपक्यांवर, त्याचबरोबर कांदा पातीचे जे शेंडे करपतात त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळत असतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे कांदा पातीची अवांतर वाढ थांबवून फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी मदत करत असतं। त्यामुळे पातींची संख्या वाढण्यासाठी सुद्धा मदत होत असते। त्यामुळे टिल्टचा वापर या फवारणीमध्ये तुम्हाला 0.5 ते 0.75 ml प्रति लिटरच्या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे। याच्यामध्ये जे तुम्हाला दुसरं उत्पादन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिजेंटा कंपनीचं कुमानियल हे बुरशीनाशक घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये झायरम हा स्पर्शजन्य डायथायोकार्बामेट गटातील बुरशीनाशक घटक असतो। हे बुरशीनाशक लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये येतं। याचं प्रमाण तुम्हाला 2 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। हे कांदा पिकामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी असं नियंत्रण करत असतं। आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जे तिसरं आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्पादन घ्यायचं आहे ते म्हणजे फॉस्फरस युक्त खतांची ग्रेड, ज्याच्यामध्ये तुम्ही 10-54-10 किंवा 13-40-13 या दोन्ही पैकी कोणत्याही एका खताचा वापर हा 6 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, यामुळे फुटव्यांची संख्या, पातींची संख्या वाढलेली तुम्हाला दिसणार आहे। आणि सगळ्यात शेवटी चौथं उत्पादन तुम्हाला घ्यायचं आहे सीविड उत्पादन, ज्याच्यामध्ये तुम्ही मेगाफॉल किंवा बायोविटाचा वापर 2 ते 2.5 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे। याचा वापर केल्यामुळे कांदा पिकावर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन कांदा पिकाच्या अंतर्गत सर्व प्रक्रिया सुरळीत चालतात आणि कांदा पिकाची